नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई कसला तरी विचार करत असतात. आता तेव्हाच तिथे प्रेमनाथ येतो आणि म्हणतो की सासूबाई, आपलं काम झालं म्हणजे विंजे सरकार ना आम्हाला सगळ्यांचं सगळं. तितक्यात मोठ्या बाई प्रेमनाथला रागाने शांत बसायला सांगतात आणि म्हणतात की जावई बापू, कामाचं तेवढं आहे तेवढंच बोलायचं. आणि विचारतात की सुपारीचं काय झालं. यावर प्रेमनाथ म्हणतो की तेच बोलायला आलोय. तालुक्याच्या सेक्रेटरीसोबत चर्चा झाली, त्याला आपल्या पाठराखीन बाईचं कीर्तन करायचं आहे. यावर मोठ्या बाई म्हणतात की करा म्हणाव, पण प्रति कीर्तनाचं ना 1,00,000 रुपये घेणार. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो, तिथेच तर घोडा अडतोय ना. ते म्हणतात की 75,000 रुपये देऊ. यावर मोठ्या बाई म्हणतात की मग तुम्ही काय म्हणाला. मग प्रेमनाथ सांगतो की आम्ही म्हटलं की आता बिझनेस म्हटलं कॉम्प्रोमाइज करावंच लागतं आहे ना. 75,000 तर 75,000 डन करून टाकूया. मोठ्या बाई म्हणतात की 1,75,000 चालणार नाहीत अजिबात. 1,00,000 म्हणजे 1,00,000च. तेव्हा प्रेमनाथ मोठ्या बाईंना समजावत म्हणतो की सासूबाई, बिझनेस म्हटल्यावर असं करून नाही चालणार. हे बघा, आधी आपल्याला 50,000 रुपये मिळाले ना, आता 75,000 रुपये मिळतील, उद्या 1,00,000 रुपये मिळतीलच की. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की उद्या नाही, आत्ता पाहिजेत. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, अहो आत्ताशी आलेली सुपारी नाकारायची म्हणजे बिझनेसचा लॉस आहे हो आपल्या. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की जी गोष्ट तुम्हाला जमत नाही ना, ती तुम्ही मला शिकवायला जायचं नाही. आता शीतावरून भाताची परीक्षा करता येते मला. लोक त्या कार्टीचं कौतुक करतात ना, म्हणून तिचं कीर्तन ऐकायला येतात आणि त्याचीच किंमत आहे ही. आणि इतके दिवस माझ्या झालेल्या अपमानाची किंमत आहे. आणि प्रेमनाथला त्या विचारतात की येतंय का लक्षात तुमच्या. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की येतंय. विंजे सरकारला तुमचं काय म्हणणं आहे ना, आमच्या बरोबर लक्षात येतंय. आणि म्हणतो की अहो, असं एकदम सगळं उपसायला गेलं ना की जे हातात येईल ना त्याची पण माती होऊ शकते हो. आणि ते व्यंकट महाराज बसलेत की वास काढायला. अहो सासूबाई, हे बघा, ॲज अ मॅनेजर म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, आमचं ऐका. यावर मोठ्याबाई म्हणतात की मॅनेजरने फक्त मॅनेजरच्या गोष्टीच करायच्या असतात, मालकिनीला शिकवायला जायचं नाही. तेव्हा प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणतो की मान्य आहे ना, पण मोठ्याबाई प्रेमनाथला थांबवत म्हणतात की 1,00,000 जास्त चालतील, पण 1 पैसा कमी चालणार नाही, कळलं का, निघा आता. तेव्हा प्रेमनाथ ठीक आहे असं म्हणून तिथून निघून जातो. इकडे मोठ्याबाई स्वतःशीच म्हणतात की सोन्याची खाण, इतका पैसा कमवीन की माझ्या 7 पिढ्या बसून खातील. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की व्यंकू महाराज बाहेरगावी जायला निघालेले असतात आणि ते शकुंतलाशी बोलत असतात. आता शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणते की अहो, तुम्ही अस्वस्थ असला की मला अस्वस्थ व्हायला होतं, मग लक्ष लागत नाही हो. तेव्हा व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणतात की कसं आहे शकुंतला, हाती घेतलेल्या कामामध्ये कसूरता झाली ना की मनाला फार त्रास होतो. आणि ही अशी घरची कारणं सांगून इकडे निघून येणं अजिबात पटत नाही आहे मला. तेव्हा शकुंतला म्हणते की नाही, मी समजू शकते, पण तुम्ही इकडची काळजी कशाला करताय, तुम्ही तिकडे तुमच्या कामाकडे लक्ष द्या ना. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की विचारांवर थोडीच माझी सत्ता आहे, ते झुंडीच्या झुंडीने येतच राहतात आणि येत राहणारच, घरची काळजी तर वाटणारच ना. तेव्हा शकुंतला म्हणते की बरोबर आहे, अहो घरची काळजी तर वाटणारच ना तुम्हाला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आमचे आप्पा नेहमी म्हणायचे, माणसाने कायम वर्तमानात राहावं, ज्याचं वर्तमान चांगलं त्याचं भविष्य चांगलं. आणि हा विठुराया असताना इथली कसली काळजी. तेव्हा व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणतात की कीर्तनकाराची बायको शोभतेस बरं का. आता शकुंतला म्हणते की काळजी घ्या. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की हो, तुम्ही सुद्धा सगळी काळजी घ्या. आता विठुरायाचं दर्शन घेतो आणि निघतो, असं म्हणून ते जायला लागतात. आता यानंतर आपण पाहतो की इंदू चित्र काढत बसलेली असते. तेव्हाच तिथे सुशीला येते आणि इंदूकडे बघत म्हणते की माजुरडी, टाईमपास करायची तुला परवानगी भेटली ना. तेव्हा इंदू म्हणते की आत्या, असं का वाटतं गं तुला, काय माहिती, पण असं काही नाही आहे. सुशीला इंदूला म्हणते की असं काही नाही आहे, मग हे काय करतेस. तेव्हा इंदू म्हणते की याला चित्रकला म्हणतात. सुशीला म्हणते की हो, ते मला माहिती आहे, पण काय करतेस, काय काढते. तेव्हा इंदू म्हणते की बघ ना. तेव्हा सुशीला इंदूचं चित्र बघायला लागते आणि म्हणते की विठुराया. तेव्हा इंदू खुश होऊन म्हणते की विठुराया पाठीराखा. यावर सुशीला म्हणते की विठुराया पाठीराखा, बरं आहे बाई तुझं, खा पी, अख्ख्या गावभर हिंडून कीर्तन कर, ही असली रंगरंगोटी कर, आत्या आहे सगळी कामं करायला. बाई तुझं नशीब फळफळलं आणि माझ्या नशिबाला मात्र आग लागले. मात्र इंदूचं सुशीलाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. ती विठुरायाचं चित्र काढण्यात खूप मग्न झालेली असते. तेव्हा सुशीला जोरात ग्लास फेकते
आता इंदू घाबरून सुशीलाकडे बघायला लागते. तेव्हा सुशीला म्हणते की ऐकायला येत नाही आहे का, की कानात पण रंग भरले तुझ्या. इंदू म्हणते की अगं ऐकू येते, पण हे चित्र व्यंकू महाराजांना द्यायचं आहे ना, म्हणून काढते मी. तेव्हा सुशीला हसायला लागते आणि म्हणते की करा बाळा, कर, चांगलं चित्र काढ आणि हळूहळू काढा, तुझ्याकडे खूप टाईम आहे. आणि काय कर, हे चित्र आहे ना असं घडी घाल आणि पोस्टाने पाठव व्यंकू महाराजांकडे. तेव्हा इंदू सुशीलाकडे बघायला लागते. तेव्हा सुशीला म्हणते की व्यंकू महाराज तर गेले. इंदू आश्चर्याने विचारते की गेले कधी, कुठे? तेव्हा सुशीला म्हणते की आता मला काय माहिती, पण चहा पाणी केलं आणि गेले. तेव्हा इंदू पटकन ते चित्र उचलते आणि तिथून धावतच निघते. आता इकडे सुशीला आनंदाने हसायला लागते आणि म्हणते की चित्र देते व्यंकू महाराजांना. आणि ते सगळं इंदूचं चित्रकलेचं सामान इकडे तिकडे पडलेलं बघून म्हणते की हे कोण उचलायचं, आता हे मीच उचलायचं का, येऊ दे तिला, हे रंग ना तिच्या तोंडालाच फासते, सगळं मीच करायचं घरातलं, पण घरातलीही करा, सगळ्यांची कामं करा, असं म्हणून सुशीला खूपच वैतागलेली असते. आता यानंतर आपण पाहतो की इंदू धावतच व्यंकू महाराजांच्या पाठी येते. व्यंकू महाराज निघालेले असतात. आता इंदू व्यंकू महाराजांना आवाज देते. तेव्हा व्यंकू महाराज पाठी वळून बघतात. इंदू खूप धावत व्यंकू महाराजांजवळ येते आणि म्हणते की व्यंकू महाराज निघालात तुम्ही? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अगं थांब, आहे मी. इंदू म्हणते की हे तुम्हाला द्यायचं होतं. तेव्हा व्यंकू महाराज हात पुढे करतात आणि म्हणतात की काय आहे हे? तेव्हा इंदू व्यंकू महाराजांच्या हाताला पट्टी बांधलेली बघून म्हणते की हे काय आहे महाराज, काय लागलं की तुम्हाला? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अगं काय नाही, ते मंदिरातल्या समईने जरा भाजलं आहे. तेव्हा इंदू म्हणते की मग जरा हळू वात लावायची ना, इतकी पट्टी लावले म्हटल्यावर खूपच भाजलं असणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही हे बरं होईपर्यंत जाऊ नका. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला समजावत म्हणतात की इंदू, गोपाळने औषध लावलं आहे, बरं आहे आता, एवढं काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि तिकडे माणसं खोळंबली असतील ना, त्यामुळे जावंच लागणार आहे. इंदू विचारते की महाराज आग होत नाही आहे ना हाताची? तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की आयुष्यात अशा छोट्या मोठ्या जखमा होतच राहतात बाळा, आपल्या हातून झालेली चूक परत होऊ नये याची काळजी मात्र घ्यावी लागते, कळलं का? आणि ते इंदूला विचारतात की पण तू काय आणलं आहेस? तेव्हा इंदू तिने काढलेलं विठुरायाचं चित्र दाखवते. आता ते बघून व्यंकू महाराज खूप खुश होतात आणि विचारतात की तू काढलं आहेस ना? यावर इंदू सांगते की हो, मीच काढले, आणि ते पण तुमच्यासाठी. आता हा विठुराया तुमच्यासोबत सतत राहील. भीती वाटली तरी याच्याकडे बघायचं आणि टेन्शन आलं असेल तर याच्यासोबत बोलायचं, विठुराया पाठी राखा. आता व्यंकू महाराज थोडेसे इमोशनल होतात आणि ते इंदूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात की अशीच निरागस राहा बाळा, आणि रामकृष्ण हरी असं म्हणून ते तिथून निघून जातात. इंदू मोठ्याने आवाज देऊन म्हणते की व्यंकू महाराज लवकर या. आता यानंतर आपण पाहतो की इंदू गोपाळला बघून त्याच्याकडे येते आणि म्हणते की गोपाळ, बरं झालं तू भेटला, मी तुझ्याकडेच येत होते, माझं जरा काम आहे. आणि विचारते की व्यंकू महाराजांना खूप भाजलं आहे का, खूप झोंबत असेल का त्यांना? तू पट्टी लावली आहेस ना त्यांना? मी डॉक्टरांसारखी पट्टी बघूनच ओळखलं की गोपाळनेच पट्टी बांधली आहे म्हणून, आणि तू पट्टी बांधली म्हणल्यावर गुण तर येणारच आणि व्यंकू महाराजांचा हात लवकर बरा होणार. आता गोपाळला आठवतं की व्यंकू महाराजांनी कशी स्वतःला शिक्षा करून घेतली होती. इंदू गोपाळला म्हणते की पण गोपाळ, व्यंकू महाराजांनी जरा जपून वात लावायला हवी होती ना? तेव्हा गोपाळ ओरडून रागाने म्हणतो की इंदे, माझ्या बाबांचा हात ना तुझ्यामुळेच भाजला आहे. इंदू आश्चर्याने विचारते की काय म्हणाला तू गोपाळ? गोपाळ रागाने म्हणतो की तू जे ऐकले तेच बोललो मी, माझ्या बाबांचा हात तुझ्यामुळेच भाजला आहे. तेव्हा इंदू म्हणते की माझ्यामुळे कसा भाजला? गोपाळ काहीही बोलू नकोस, माझ्यामुळे त्यांचा हात भाजायला मी होते का तरी तिकडे? यावर गोपाळ रागाने म्हणतो की तुला कोणी सांगितलं हे, की एखाद्या गोष्टीचा आरोप आपल्या नावावर असला तर ती गोष्ट घडताना आपण तिकडेच असलं पाहिजे? हे कोणी सांगितलं तुला? हे बघ इंदे, तुझं जे काही चाललं आहे ना, असं म्हणून तो शांत होतो. तेव्हा इंदू रागाने विचारते की काय चाललंय माझं, बोल. गोपाळ रागाने म्हणतो की तू मला बोलायला नको लावूस. यावर इंदू म्हणते की बोलायला काय नाही म्हणून तू गप्प आहेस. तू काय करतो माहिती आहे का गोपाळ? तू चिडचिड करतो आणि मला काहीही बोलतो, आणि नंतर तुला समजतं की तू काय बोललायस ते. तू एवढा रागराग का करतोयस गोपाळ? तेव्हा गोपाळ म्हणतो की तू हे जे काही कीर्तन वगैरे करतेस ना, हे मला अजिबात पटत नाही. हे मी आत्ताही सांगतो आणि आधीही सांगितलं होतं, यात काहीतरी गडबड आहे. तेव्हा इंदू म्हणते की माझ्या कीर्तनाचा आणि हात भाजण्याचा काय संबंध आहे? गोपाळ ओरडून म्हणतो की इंदे, त्याचाच संबंध आहे. तुला ऐकायचं आहे ना आत्ता? मन घट्ट करून ऐक. अगं मी बाबांना स्वतः ऐकलं आहे विठुरायासोबत बोलताना. मी इंदूला कीर्तन शिकवलं, पण आता इंदूची कीर्तन सेवा वेगळ्या दिशेने चालली आहे आणि ते इंदूला रात्रीचं
चोरीचा सर्व प्रसंग सांगतो की कशी व्यंको महाराजांनी स्वतःला शिक्षा करून घेतली होती. आणि तो इंदूला म्हणतो की हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे. तेव्हा इंदू रागाने म्हणते की गोपाळ बस झालं आता, तोंडाला येईल ते बोलू नकोस. व्यंको महाराज माझ्याविषयी हे असं बोलूच शकणार नाहीत. ते फक्त तुझे बाबा नाही आहेत तर माझे गुरुसुद्धा आहेत आणि मी माझ्या गुरूंना चांगलंच ओळखते. मी साधा विठुरायाकडून तो व्हिडिओ गेम मागितला ते चूक आहे आणि तू अंता काकांकडून ते मायक्रोस्कोप घेतलं ते बरोबर. यात माझं काही चुकलं असतं तर व्यंको महाराजांनी मला सांगितलं असतं आणि मी त्यांची शिष्य आहे म्हणून त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू सगळं खोटं बोलतो आहेस. तू का खोटं बोलतोयस ते पण मला माहिती आहे, पण तू माझा रागराग करतो हे पण मला माहिती आहे. असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की शकुंतला स्वयंपाक करत असते पण त्याकडे तिचं अजिबात लक्ष नसतं. सगळे तीळ करपून जातात. तेव्हा नारायणी तिथे येते आणि कसला तरी करपल्याचा वास येतोय म्हणून बघते आणि शकुंतलाकडे बघून म्हणते की अगं काकू, सगळे तीळ जळाले, कुठे लक्ष आहे तुझं? हे बघ, हे फक्त माझ्याकडून आणि आईकडून होऊ शकतं, तुझ्याकडून कसं काय झालं? शकुंतला म्हणते की नारायणी, उद्या मकर संक्रांती आहे आणि हे इथे नाही आहेत, म्हणजे आपण सगळे गुळाच्या पोळ्या खाणार आणि हे तिकडे. यावर नारायणी हसत म्हणते की काकांची आठवण येते वाटतं म्हणून तीळ करपले. तेव्हा शकुंतला म्हणते की तसं नाही गं, पण प्रत्येक सणावारीला ते असतात, असं पहिल्यांदा झालं आहे की ते नाही आहेत. नारायणी म्हणते की साहजिक आहे गं आठवण येणं, मला पण व्यंको काकांची खूप आठवण येते. पण खरं सांगू का, काका जे काम करतात ना त्याचा खूप अभिमान वाटतो. तितक्यात तिथे आदू येतो आणि विचारतो की तुम्ही तिळाचे लाडू करताय का? यावर नारायणी आदूला म्हणते की आला वास काढत. तेव्हा शकुंतला म्हणते की काय गं त्याला बोलतेस, मकर संक्रांत आहे ना उद्या, मकर संक्रांतीचं कसं गोड गोड बोलायचं असतं. आदू शकुंतलाला म्हणतो की काकी, तू जेव्हा लाडू करशील ना तेव्हा मला आवाज द्या, मी चव घेऊन सांगतो की लाडू कसं झालं आहे ते. आणि तो नारायणीला म्हणतो की आणि तू मला जरा काय बोललीस ना तर तुझे लाडूच गोल होणार नाहीत. तेव्हा नारायणी त्याला मला असं बोलतोस काय असं म्हणून त्याला पकडायला लागते. पण आदू सगळीकडे धावायला लागतो आणि मस्ती करायला लागतो. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या बाई प्रेमनाथला तिळगुळ देतात आणि म्हणतात की जावई बापू, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण प्रेमनाथ काहीच बोलत नाही. तेव्हा मोठ्या बाई विचारतात की का, चेहरा कसा केलाय? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, शक्य नाही, हे नाहीच शक्य, मी तुम्हाला सांगतोय ना हे शक्यच नाही. तेव्हा मोठ्याबाई आश्चर्याने विचारतात की काय शक्य नाही, जरा नीट सांगाल का? यावर प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, तुम्ही बोलला होतात ना की न्यू कल्चरल अधिकाऱ्यांकडून कीर्तनाचे ₹1,00,000 ॲडव्हान्स घ्यायचे, पण ते शक्य नाही आहे सासूबाई. अहो ते ऐकतच नाहीत. मी एवढं त्यांना सांगितलं पण शेवटी ते ₹75,000वरच तयार झालेत आणि वरती ₹1 देणार नाही असंही म्हणतायत. सासूबाई, मी स्वतः पाहिलं आहे, त्यांची लायकी नाही ₹1,00,000 द्यायची. तुमच्या डोक्यात ₹1,00,000चा आकडा आहे ना, मान्य आहे, पण तो जरा बाजूला ठेवा आणि ₹75,000 डोक्यात ठेवा. ही पण खूप मोठी अमाऊंट आहे. आपण काय करूया, ₹75,000 घेऊया आणि कीर्तन करूया. 25,000साठी व्यवहार तुटायचा. मी त्यांना पटकन फोन करतो आणि डन करून टाकतो असं म्हणून तो फोन करायला लागतो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की तुम्हाला त्या न्यू कल्चरमध्ये नोकरी लागली का? प्रेमनाथ म्हणतो की नाही. यावर मोठ्याबाई विचारतात की मग त्यांनी तुम्हाला मॅनेजर म्हणून ठेवलं आहे का? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, असं का वाटतं तुम्हाला? तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अहो जावई बापू, तुम्ही माझे मॅनेजर आहात, तुम्ही त्यांच्या बाजूने माझ्याशी भाव करताय, तुम्ही फक्त नावाचे मॅनेजर आहात. मला कळलं आहे, तुमच्याकडून काही होणार नाही, मलाच काहीतरी करावं लागेल. आता तुम्ही असं करा, तुम्ही त्या लोकांना सांगा माझ्याशीच बोला म्हणून, मग तुम्ही बघा आणि माझ्याकडून शिका, मी 1,00,000मध्ये सुपारी कशी डन करते ते. आता इंद्रायणीच्या कीर्तनाचे 1,00,000 म्हणजे 1,00,000च. तितक्यात इंदू तिथे येते आणि आश्चर्याने विचारते की कोणते 1,00,000 मोठ्याबाई? इंदूला बघून प्रेमनाथ आणि मोठ्याबाई खूप घाबरतात. आता मोठ्याबाई अडखळत सांगतात की इंद्रायणीच्या कीर्तनाचे 1,00,000 म्हणजे 1,00,000 आशीर्वाद आहेत आपल्या पाठी. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो, 1,00,000 आशीर्वाद. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.